वेलकम टू द वर्ल्ड ऑफ पेडियाट्रिक्स। पोस्टिंगच्या पहिल्या दिवशी आम्हाला नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल लर्न करायला सांगितला, परंतु हा शेड्यूल इतक्या वेळेस लर्न करून झाला आहे की आता विसरून परत वाचायची वेळ आली आहे। तर मित्रांनो, हे आहे लहान मुलांसाठी सुपर हिरो ट्रान्सफॉर्मेशन सेंटर म्हणजेच इम्युनायझेशन रूम। येथे ठेवले जातात लहान मुलांचे बुलेट प्रूफ कवच म्हणजेच वॅक्सिन। BCG हेपॅटायटिस बी ओरल पोलिओ वॅक्सिन या बर्थ वॅक्सिन आहे। BCGची लस ही ड्राईड पावडर फॉर्ममध्ये असते, ज्यामुळे तिला डिस्टिल वॉटर किंवा नॉर्मल सलाईनमध्ये डायल्यूट करावं लागतं व एकदा की डायल्यूट केलं की 3 तासाच्या आत तिचा वापर करावा लागतो। जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत BCGची लस देता येते। हा आहे हेपॅटायटिस बी वॅक्सिनचा बर्थ डोस, जो की जन्मानंतर 24 तासाच्या आत द्यावा लागतो, नाहीतर मदर टू चाइल्ड ट्रान्समिशनचा धोका वाढतो। 0.5 ml अँटेरोलॅटरल अस्पेक्ट ऑफ लेफ्ट थायमध्ये हात दिला जातो आणि लक्षात ठेवा की ग्लुटियल रिजनमध्ये हात दिला जात नाही, कारण नर्व इंजुरीचा धोका असतो। ओरल पोलिओ वॅक्सिन फॉर्म्युला सोपा आहे, 2 बूंद जिंदगी के। जर पोलिओ हद्दपार करायचा असेल तर हे 2 थेंब फार महत्त्वाचे आहे। पण टाळू नाही दाबायचा आहे बाळाचा। बाळाचा टाळूच भरायचा नाहीये। आलं का लक्षात? हा जो बाळाचा टाळू असतो ना, याच्यावरती आईची लघवीची पिशवी असते, समजलं का तुम्हाला? त्याच्यामुळे ती भरायची जागा राहते। आलं लक्षात? टाळू भरण्यासाठी आईचं दूध महत्वाचं असतं, बाकी काही नाही। टाळू त्याला नाही भरत, आईच्या दुधाने भरतो। हा, इथून गेल्यावर मालिश करायची बाळाची, पण टाळू नाही भरायचंय। टाळू भरल्यामुळे काय होतं, ते तेल आहे ना बाहेर पडायचा मार्ग शोधतं। एक तर कानातून पडणार, नाकातून पडणार किंवा उलटी वाटू पडणार। हे इथलं तेल आहे ना, कान फुटणं, नाकावर वळवळ होणं, हे बाळ बघा तुम्ही म्हणतात बाई उलटी करते वारंवार, बाळ हे कर दिलं तरी असं कारण असतात त्याला बऱ्यापैकी। तर तुम्ही टाळू भरायचा नाही, मालिश पूर्ण करायची। बाळाला तेल घेऊन तुम्हाला अशी मालिश करायची बाळाची। लक्षात? हे बघा, अशी 10 वेळेस करायची। हळूहळू करायचं, हळूहळू करा, अशी 10 वेळेस। हे बघा, त्याला छान वाटते, ते रडलं असतं। अशी 10 वेळेस मालिश करायची ना, अशी 10 वेळेस करायची। हा, मालिश करायची बाळाची केस यायची। मी तुम्हाला पायावर घ्यायचा, ती पण आहे ना खाली कपडा घ्यायचा जमिनीवर, फरशीवर लगेच बसायचं नाही। आंघोळ घालायला पण आणि मालिश करायला पण जमिनीवरती बाथरूम मध्ये तुम्ही ज्यावेळेस बसताय, आजी पडत येईल, बाळा पडत, कारण की बाळ केसात असतं। लाजायची गोष्ट नाही मावशी, तरुण पोरीनं दूध नाही येऊ राहिले, पावडरचं दूध हे पर्याय नाही। लक्षात? काही अडचण आली तर आपल्या हॉस्पिटल 24 तास चालू आहे, कधी येऊ शकतात तुम्ही। पुढच्या डोसची तारीख तुम्हाला लिहून दिलेली। तर भेटू पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत लसीकरण घ्या आणि आरोग्य राखा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।